एक गोष्ट सांगून संबोधतो. समुद्राच्या चौपाटीवर एक निवृत्त झाले फार बुद्धिमंत अर्थशास्त्रज्ञ वगैरे वगैरे, न्यायमूर्ती वगैरे वगैरे असे रोज चौपाटीवर निवृत्त आयुष्य जगतात. येतात, उसळून येणारी भरती बघतात, मागे जाणाऱ्या लाटा आणि ओहोटी बघतात, तिथे येऊन खुर्ची घेऊन आपली बसतात, बघतात सूर्य मावळेपर्यंत. काही दिवसांनी त्यांच्या नजरेत एक गोष्ट भरते. एक 4-5 वर्षाचा मुलगा रोज तिथेच येत असतो आणि त्या ओहोटीबरोबर पाणी मागे मागे जात असताना जे अलीकडे अडकलेले छोटे छोटे जे काय जीवजंतू असतात, छोटे मासे असतील, खेकडे असतील, शिंपले असतील, ते गोळा करतो आणि पुढच्या पाण्यात टाकतो. हे आजोबा ते रोज बघत असतात आणि हसत असतात मनातल्या मनात. नवा पोरगा आहे, अक्कल यायची, हे मोठे बुद्धिमान. अमर्त्य सेन समजा. एक दिवस त्यांना राहवत नाही आणि ते त्याला बोलतात, इकडे. तो म्हणतो, काय आजोबा तू हे काय करतोस रोज? अरे वाळूचा किल्ला कर, त्याच्यावर बॉल ठेव, बॉलने पाड, काहीतरी कर. हे काय करतो म्हणे? हे उचलतो आणि पुढे टाकतो. नाही म्हणे, ते असे असे अडकलेले असतात, पाण्याअभावी ते मरतील ना, म्हणून मी त्यांना पुढच्या पाण्यात टाकतो, म्हणजे ते परत समुद्रात जातील. आजोबा हसतात, मनमुराद हसतात. रघुराम राजन, सॅम पिट्रोडाचे चेहरे डोळ्यासमोर आणा, मनमुराद हसतात. म्हणतात, बाळा तुला माहिती आहे का, जगात समुद्र किनाऱ्यांची लांबी किती आहे, जगात किती चौपाट्या आहेत? त्या प्रत्येक चौपाटीवर भरती येते, ओहोटी येते आणि करोडो करोडो अब्जावधी जीव असेच पाण्याबाहेर तडफडून रोज मरतात. तू हे चिमूटभर आत टाकून काय होणार आहे? 5-25 जीव. कसं बुद्धिमान वाक्य वाटलं की नाही मित्रांनो? वास्तविक वाटतं की नाही आपल्याला? हां, तो 5 वर्षाचा मुलगा म्हणतो, आजोबा तुमचं 100% बरोबर आहे, मला जगात किती समुद्र आहेत माहिती नाही, आणि हे एवढेशे जीव हे टाकल्यामुळे जगाला काही फरक पडणार नाही, हेही खरं आहे म्हणाला. पण एक गोष्ट आहे आजोबा म्हणतो, एक गोष्ट आहे, हे मी रोज येऊन करतो ना, त्यांनी जगात फरक पडत नसला तरी त्या 5-25 जीव आहेत ना, त्यांना खूप मोठा फरक पडतो. मित्रांनो, एनलार्ज करा. त्याच मुलाचं नाव नरेंद्र मोदी आहे. त्याच मुलाचं नाव नरेंद्र मोदी. आणि त्यांनी कसं जग 10 वर्षात निराशावादाकडून आशावादाकडे आणून ठेवलं आहे. तुम्हाला आशावादाकडे आणून ठेवलं आहे. आणि तो आशावाद असताना त्या माणसाने तुम्हाला भूतकाळाच्या जमिनीवर पाय टेकायला भाग पडले. राम हा आपला भूतकाळ आहे. भूतकाळी जमीन असते, त्या भूतकाळाच्या जमिनीवर वर्तमान उभं असतं. आणि वर्तमान हे जेव्हा भूतकाळाच्या भक्कम जमिनीवर उभं असतं तेव्हा ते पाय रोवून सगळी ताकद लावून झेपावू शकतं. वर्तमान तेव्हा झेपावू शकतं जेव्हा त्याच्या पायाखाली भूतकाळाची भक्कम जमीन असते. भूत, वर्तमान, भविष्य यांचं इंटरकनेक्शन हा मुलगा आपल्याला जोडून देतोय. विचार करा, भविष्य त्याचं एकट्याचं नाही, आपलं सगळ्यांचं आहे. मित्रांनो, इथेच थांबतो. नमस्कार.